हॅलो फ्रेंड्स, मराठी स्टोरी कट्टा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता डायरेक्ट स्टोरीला सुरुवात करते। देवगड डेपोमधून सुटणारी आजची आणि शेवटची देवगड ते कातवन एसटी आज 9:30 झाले तरी सुटत नव्हती। नेहमी या एसटीमध्ये खूप गर्दी असते, पण त्या दिवशी खूप पाऊस आणि वादळ असल्यामुळे बहुतेक प्रवासी लवकर घरी निघून गेले होते। एसटीमध्ये मोजकेच 10 ते 12 प्रवासी होते। गाडी सुटायला उशीर होत असल्यामुळे प्रवाशांचा खूप संताप होत होता। प्रवासी खाली उतरून इकडे तिकडे फेऱ्या मारूही लागले होते। खूपच उशीर होत असल्यामुळे सर्व प्रवासी एन्क्वायरी विंडोच्या दिशेने निघाले। तिथे गेल्यावर त्यांना समजले गाडीचा टायर पंक्चर असल्यामुळे ती एसटी थांबली आहे। पंक्चर काढायला 1 तास लागला आणि 10:30ला एसटी निघाली। गाडी डेपोतून बाहेर आली आणि अचानक ड्रायव्हरने ब्रेक लावला। सर्व प्रवासी ओरडू लागले, "अहो ड्रायव्हर, काय करताय? नीट चालवा ना गाडी, कोणाला लागले असते मग?" ड्रायव्हर बोलला, "अहो, अचानक समोर आजी आली, मी तरी काय करू? तसंही शेवटची एसटी होती, कोणी राहायला नको म्हणून ड्रायव्हरने गाडी थांबवली." कंडक्टरने गाडीचा दरवाजा उघडला तर बाहेर एक साधारण 80 वर्षाची आजी काळोखात गाडीचा दरवाजा शोधत होती। कदाचित तिला नीट दिसत नव्हते, म्हणून कंडक्टर खाली उतरला आणि त्या आजीला गाडीत चढायला मदत केली। आजी गाडीत चढली आणि पायरीवरच बसली। कंडक्टरने आजीच्या हाताला पकडले आणि तिला एका सीटवर बसवले। ती आजी पावसाने भिजली होती आणि थंडीने कापतही होती। कंडक्टरने आपल्या जवळची शाल त्या आजीच्या अंगावर घातली आणि तो तिकीट काढण्यासाठी मागे गेला। कंडक्टर तिकीट काढत काढत आजीच्या जवळ आला आणि म्हणाला, "आजी, कुठची तिकीट देऊ?" ती आजी कातवन फाट्यावरून 3 ते 4 किलोमीटर दूर असलेल्या गावाची तिकीट मागू लागली। तेव्हा कंडक्टर तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला, कारण एसटी कातवन फाट्यावरून सरळ जाते, मग आजी 3 ते 4 किलोमीटर आत कशी जाणार? आजी तर एकट्या दिसत होत्या। या एवढ्या पावसात आणि वादळात ती आजी एकटी कशी जाणार होती? त्यात तिचे वयही खूप होते, तिला धड चालताही येत नव्हते। कंडक्टर तिच्यावर थोडा रागावलाच, "आजी, तुला नीट चालता येत नाही, दिसत नाही, उजेडात निघून जायचं ना?" आजीला नीट ऐकूही येत नव्हते। तिने काहीतरी उत्तर दिले। कंडक्टरने तिला त्या गावचे तिकीट दिले आणि आपल्या सीटवर येऊन बसला। इतर प्रवासी पेंगुळत होते। ड्रायव्हरने गाडीतील दिवे बंद केले। कंडक्टर मात्र त्या आजीचा विचार करत होता। त्या फाट्यावर तर आपण तिला उतरवू, पण तिला धड चालताही येत नाही। व्यवस्थित न दिसणारी ही आजी 3 ते 4 किलोमीटर लांब कशी जाणार? त्यात खूप पाऊस आणि रस्ता खड्ड्यांनी भरलेला। मध्ये एखादा नाला वाहत असेल तर? कुत्रे किंवा प्राण्यांनी आजीला एकटे पाहून तिच्यावर हल्ला केला तर? असे खूप प्रश्न कंडक्टरच्या मनात येत होते। तेवढ्यात ती आजी उतरणार होती। त्या गावचा फाटा आला आणि कंडक्टरने घंटा वाजवली। ड्रायव्हरने एसटी थांबवली। कंडक्टर खाली उतरला। एका हातात आजीचे बोचके आणि एका हाताने आजीचे बकोटे धरून तिला गाडीतून खाली उतरण्यास मदत केली। थोडा रागाही केला। बाहेर डोळ्यांना काहीच दिसत नव्हते। कंडक्टरने आजीचे बोचके डोक्यावर घेतले आणि आजीचा हात धरून चालू लागला। तो एकाच विचारात होता की आजीला एकटं न सोडता तिला तिच्या घरी सुरक्षित पोचवणे। आजीला नवल वाटले। तिला जमेल तसं तीही कंडक्टरसोबत चालू लागली। इकडे ड्रायव्हर आणि प्रवासी 10-15 मिनिटे झाली तरी कंडक्टर अजून कसा आला नाही म्हणून संताप करू लागले। नंतर त्यांच्या लक्षात आले की कंडक्टर आजीला सोडायला गेला असावा। काही प्रवासी तर खूप चिडले, बोलू लागले, "ड्रायव्हर, तुम्ही चला, त्यांना राहू दे." इकडे चालता चालता आजी कंडक्टरला त्याचे नाव विचारत होती। "बाळा, तुझं नाव काय रे?" कंडक्टर म्हणाला, "तुला काय करायचे आजी माझ्या नावाशी?"
मी महादू वेंगुर्लेकर. कोणत्या डेपोमध्ये आहेस? मालवण. मुले बाळे किती तुला? 2 आहेत. आजीचे प्रश्न चालूच होते. तेवढ्यात आजीचे घर आले. पडक्या अवस्थेतील जीर्ण घर आजीचे होते आणि बाजूला 2-4 कुत्रे भुंकत पळाले. आजीने कंडक्टरला कुलपाची चावी दिली. कंडक्टरने आजीला कुलप उघडून दिलं आणि तिला म्हणाला, काळजी घ्या आजी, मी येतो. आणि तसाच तो माघारी परतला. ती आजी त्या गावात आणि घरात एकटीच राहत होती. तिची चौकशी करणारे, काळजी करणारे, तिला जवळचे असे कोणीच नातेवाईक नव्हते. तीही फारशी कोणाच्या जवळ जात नव्हती. कोणी जवळ आले की तिला वाटायचे, हा स्वार्थी आहे, माझ्या इस्टेटीवर याचा डोळा आहे. तिला असे वाटणे तिच्या वयोमानानुसार स्वाभाविक होते. गावालगतच तिच्या मालकीची जमीन होती. ती जमीन दरवर्षी कोणाला तरी शेतीला देऊन त्या मोबदल्यात तिला पैसे मिळायचे. त्यावर तिचा उदरनिर्वाह चालायचा. एक दिवस आजी जास्त आजारी पडली, म्हणून तिने गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांना बोलाविणे पाठविले. त्यांनाही थोडे नवल वाटले की कोणालाही न भेटणारी आजी आज अशी अचानक का बोलावते आहे. हे पाहण्यासाठी ते घरी आले. पाहतात तर आजीची तब्येत खूपच खालावली होती. आजी उठून बसली आणि त्यांना म्हणाली, दादा, कागद काढा आणि हे 2-2.5 तोळे सोने, माझी जमीन आणि हे सर्व घर कंडक्टर महादू वेंगुर्लेकरच्या नावावर लिहून द्या. आणि हे 20,000 रुपये आहेत. यातून मी मेल्यावर माझे क्रियाकर्म करा. मी काही आता जास्त दिवस जगणार नाही. तिच्या या बोलण्यावर सरपंच आणि ग्रामसेवक अबोल झाले. त्यांना काय बोलावे हे सुचतच नव्हते. ते विचार करत होते, कोण आहे हा कंडक्टर महादू वेंगुर्लेकर? आजी त्याला सर्व का देते? असेल काही नाते, असा विचार करून त्यांनी आजीचा निरोप घेतला. 2 ते 3 दिवसात आजी वारली. सरपंच आणि ग्रामसेवकाने आजीच्या सांगण्याप्रमाणे तिचे क्रियाकर्म पार पाडले. सर्व झाल्यावर मग त्यांनी महादू वेंगुर्लेकर कंडक्टरचा मालवण डेपोमध्ये शोध घेतला आणि ते सापडले. सरपंचांनी त्यांना सर्व घटना सांगितली. साधारण वर्षभरापूर्वीचीच ही घटना असल्यामुळे कंडक्टरच्या चांगले लक्षात होते. आजीने त्यांच्यासाठी जे केले ते ऐकून त्याला रडू कोसळले. कंडक्टरने त्या रात्रीची सर्व घडलेली घटना सरपंच व ग्रामसेवकांना सांगितली तर त्यांना नवल वाटले आणि आनंदही झाला. त्यांनी ठरवल्याप्रमाणे एका तारखेला कंडक्टरला गावात येण्याचे आमंत्रण दिले. सरपंचांच्या विनंतीचा मान राखून कंडक्टर महादू वेंगुर्लेकर गावात आले. तेव्हा सर्व ग्रामस्थ जमले होते. सरपंचांनी त्यांच्या गळ्यात हार घातला आणि वाजत गाजत ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नेले. तेथे विराजमान झाल्यावर आजीने दिलेले सर्व कंडक्टरला दिले. ते सर्व पाहून कंडक्टरला रडू आवरेना. मी केलेल्या छोट्याशा मदतीची आजी एवढी मोठी किंमत देऊन गेली यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्यांना काहीच सुचत नव्हते. इतक्यात बाजूच्या आवारातून मुलांचा आवाज त्यांच्या कानावर पडला. कंडक्टर त्या दिशेने चालू लागले तेव्हा सरपंचांनी तिथे शाळा असल्याचे सांगितले. ती शाळा पडकी होती. हे पाहून महादू कंडक्टर यांनी जमिनीचा कागद सरपंचांना दिला व म्हणाले, या जागेवर शाळा बांधा आणि हे घर सोने विकून जे पैसे येतील त्यात शाळेला दरवाजे आणि खिडक्या लावा. दरवाजावर व शाळेला आजीचे नाव द्या. त्यांचे बोलणे ऐकून सरपंच भारावून गेले. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि महादू वेंगुर्लेकर यांनी तिथून निरोप घेतला. त्यांच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे सर्व गाव पाहतच राहिला. जोळी फाटकी असून सुद्धा तो माणूस गावाचे सारे काही गावालाच देऊन गेला होता आणि एक प्रकारे त्या आजीच्या नावाला अमर करून गेला. मित्रांनो, एखाद्याला केलेली छोटीशी मदत कधीच वाया जात नाही. ज्या व्यक्तीला आपण मदत करतो त्या व्यक्तीच्या काळजात ती घर करून जाते. समोरचा व्यक्ती कितीही कृतज्ञ असला
तरी आपण आपला मदत करण्याचा स्वभाव कधीच बदलू नका. फ्रेंड्स, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करून सपोर्ट करा आणि अशाच नवीन कथा वाचण्यासाठी आपल्या मराठी स्टोरी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा. थँक्यू.